आज उद्धव ठाकरेंची अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये सभा। अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी सभा घेणार। शरद पवार यांची वर्धा लोकसभा मतदारसंघातील हिंगणघाट इथे पक्षाचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारार्थ संयुक्त सभा। बुलढाणा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी धाड इथं रावसाहेब दानवे यांची आज प्रचार सभा। नकली शिवसेना म्हणणाऱ्यांना उद्धव ठाकरेंचे खडे बोल, ही डिग्री आहे का असली नकली ठरवायला, ठाकरेंचा विरोधकांना सवाल। मोदींची गॅरंटी म्हणता आणि भ्रष्टाचारी माणसाला पक्षात घेता। बुलढाण्यामध्ये झालेल्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका। नकली वाघ कल्याणमध्ये येऊन गेले, नकली डरकाळी फोडून गेले। मात्र जोपर्यंत हा एकनाथ शिंदे आणि रिंग मास्टर आहे तोपर्यंत शेळीचा वाघ होणार नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभेदरम्यान मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यातील वाहनावर अज्ञात व्यक्तीने दगड भिरकावला, काच फोडली। यवतमाळमधल्या राळेगाव इथल्या प्रचार सभेवेळी घटना घडली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा आज प्रकाशित होणार। दिलीप वळसे पाटलांकडून पक्षाचा जाहीरनामा अंतिम करण्यात आलाय। नाथाभाऊ कोणत्या परिस्थितीमध्ये भाजपत जातायत हे सगळ्यांना माहिती आहे, त्यात आपण भाष्य करणार नाही। मात्र आमच्या रक्तात गद्दारी नाही, रोहिणी खडसेंची एकनाथ खडसेंबाबत प्रतिक्रिया। आम्ही निष्ठेनं राष्ट्रवादी पक्षासोबत आहोत, आपण पक्षासोबतच राहू आणि निष्ठेनं काम करू। रोहिणी खडसेंचा कार्यकर्ता मेळाव्यात वक्तव्य। एकनाथ खडसे यांचा इलाज आहे की नाईलाज याची विचारणा त्यांनीच करावी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। पंतप्रधानांनी अनेक वेळा उत्पादन किमतीसाठी आयोग नेमू म्हटलं, मात्र 10 वर्षात त्यांनी त्याकडे ढुंकूनही देखील पाहिलं नाही। शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर टीका। अनेक पंतप्रधानांसोबत काम केलं, पण गेल्या 10 वर्षात केवळ आश्वासन देणारे आणि बोलतील एक करतील दुसरेच असे पंतप्रधान पहिल्यांदा पाहिले। शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला। प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते राहुल गांधींची 24 एप्रिलला सोलापूरमध्ये जाहीर सभा। दक्षिण मुंबईतून शिंदे गटाकडून मिलिंद नार्वेकर लढणार अशी चर्चा होती, परंतु बुलढाण्याच्या खामगावातल्या सभेमध्ये मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंसोबत। वंदनीय बाळासाहेब महिलांचा आदर करायचे, त्यांना सन्मानानं वागवायचे, मात्र हे बाईच्या पदरावर राजकारण करतायत। चित्रा वाघ यांची संजय राऊत यांच्यावर टीका। उद्धव ठाकरेंनी सरकार बनवून भ्रष्टाचार केला, जेपी नड्डांची उद्धव ठाकरेंवर टीका। बुलढाण्यामध्ये पार पडलेल्या सभेमध्ये भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डांची फारुख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती, समाजवादी पार्टी, लालू यादव, पवार यांच्यावर टीका। हे सगळे पक्ष घराणेशाहीचे असल्याचं नड्डांचं वक्तव्य। सांगली लोकसभा निवडणुकीसाठीचा अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। विशाल पाटील अर्ज मागे घेणार की उमेदवारी कायम ठेवणार याकडे सगळ्यांचं लक्ष। भाजप आणि मोदी मुसलमानांच्या विरोधात नाहीत, ते खरे तर हिंदूंच्या विरोधात आहेत। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांचं अकोल्यातल्या प्रचार सभेमध्ये मोठं वक्तव्य। हिंगोली वाशिम लोकसभेच्या दोन्ही निवडणुका जिंकणार असल्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा। शरद पवारांनी आम्हाला समान हक्क दिला, व्यासपीठावरील पुरुष बोलू शकतात तेवढा आमचाही अधिकार असल्याचं म्हणत रोहिणी खडसेंनी नाराजी व्यक्त केली। जामनेरमधल्या मेळाव्यामध्ये रोहिणी खडसेंना भाषण उरकवण्याची सूचना मिळाल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली। कोल्हापूरमध्ये महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यासाठी महायुतीची रिक्षा रॅली। कोल्हापूर उत्तरचे माजी आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याकडून रिक्षा रॅलीचं आयोजन। रावसाहेब दानवे, महादेव जानकरांसह भाजप आमदार मेघना बोर्डीकरांचा परभणीच्या सेलूमध्ये बैलगाडीतून प्रचार। महादेव जानकरांसाठी दानवेंची मतदारांना साथ। नाशिकमध्ये स्वामी शांतिगिरी महाराजांच्या प्रचाराचा जोरदार धडाका। महाराजांच्या वतीनं बाईक रॅलीचं आयोजन। मतदानाचा हक्क बजावा, शांतिगिरी महाराजांचं आवाहन। छत्रपती संभाजीनगरमधून इम्तियाज जलील 24 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार। यावेळी रॅलीचंही आयोजन। तर मतदान करताना उमेदवाराचं शिक्षण आणि सामाजिक प्रतिमेचा विचार करून मतदान करा, जलील यांचं आवाहन। देशाचं संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडीची निर्मिती, देशाचे पुढचे पंतप्रधान राहुल गांधी असतील, अनंत गीते यांचं विधान। ठाण्यातील ढोकाळी परिसरातील हायलँड पार्क या ठिकाणी शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं सखी महोत्सवाचं आयोजन।
महोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कार्य अहवालाचं प्रकाशन। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कार्य अहवालाचं कौतुक। ठाण्यात महायुतीचाच खासदार होईल। ठाण्यातील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। पहिल्या टप्प्यात झालेल्या निवडणुकीला सगळ्या जागा महायुतीमध्ये येतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास। मोदींना पाडण्यासाठी सोलापुरात मशिदीतून फतवे। भाजपचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुतेंचा गंभीर आरोप। तर मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आपण फेटा बांधणार नसल्याचं सातपुते यांचं वक्तव्य आणि संकल्प। माढा विधानसभा मतदारसंघातील कट्टर विरोधक असलेले राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे आणि शिवसेनेचे संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांच्यामध्ये दिलजमाई। 2 कट्टर विरोधक जवळ आल्यानं महायुतीला दिलासा। वंचितच्या गुलाब बर्डेंची प्रकृतीचं कारण देत दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीतून माघार। वंचितकडून आता मालती थाविल निवडणुकीच्या रिंगणात। मोहित पाटील आणि उत्तम जानकरांची युती अनैसर्गिक, त्याचा भाजपलाच फायदा होणार। म्हाड्याचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंग निंबाळकरांचा दावा। महायुतीच्या उमेदवार नवनीत राणांसाठी अमरावतीमध्ये अजित पवारांची सभा। मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी कामाला लागण्याचं अजित पवार यांचं आवाहन। अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यात गावांमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या सभा। धोत्रा गावातील शेतातील लिंबाच्या झाडाखाली आंबेडकरांची छोटेखानी सभा। यावेळी आंबेडकरांनी वऱ्हाडी जेवणावरती ताव मारला। कर्नाटक मध्य प्रदेश निवडणुकांच्या वेळी मोदी शहांनी राम मंदिर आणि बजरंग बलीचं नाव घेऊन प्रचार केला, मग त्यांच्यावर कारवाई का नाही? उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल। उद्धव ठाकरेंच्या प्रचार गीतातील जय भवानी शब्दाबाबत निवडणूक आयोगानं निर्णय घ्यावा, अजित पवारांची प्रतिक्रिया। प्रत्येकानं राज्यघटनेतील कायद्याचं पालन करावं, पवारांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व पूर्णपणे सोडलं, तसंच जय भवानी हा परमपवित्र नारा उच्चारण्याची लायकी त्यांनी गमावली, त्यामुळे जय भवानी हे शब्द त्यांना काढण्यास सांगितले असावे। भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला। उद्धव ठाकरेंचं वक्तव्य हतबलतेतून त्यांची नोटंकी सुरूच। भाजपच्या प्रवीण दरेकरांची टीका। ना त्यांना तुळजाभवानी मंदिर परिसराचं सुशोभीकरण करता आलं, ना गड किल्ल्यांचं संरक्षण संवर्धन करता आलं, दरेकरांचा टोला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची 24 एप्रिलला रत्नागिरीमध्ये होणारी सभा पुढे ढकलली। लवकरच नवीन तारीख निश्चित केली जाणार। नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकरांसाठी नितीन गडकरींची सभा। नांदेड देगलूर रस्ता बनवणार, गडकरींचं नांदेडकरांना आश्वासन। महाराष्ट्रासह 12 राज्यात उष्णतेच्या लाटेसह पावसाचा इशारा। देशामध्ये एकाच वेळी उन्हाळा पावसाळा असे दोनही ऋतू अनुभवायला मिळतात। राज्यामध्ये अवकाळी पावसाचा मोठा फटका। लातूर जिल्ह्यातील चाकूर, निलंगा, औसा, रेणापूर तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। जिल्ह्यातील केशर आंबा आणि द्राक्षाच्या बागांना गारपिटीचा मोठा फटका। लातूरच्या चाकूर, निलंगा, औसा, रेणापूर तालुक्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ। वीज पडून 2 शेतकऱ्यांचा मृत्यू तर 13 जनावरांचाही मृत्यू। भाजीपाल्यासह फळबागांचं मोठं नुकसान। जगातील सर्वात श्रीमंत बालाजी देवस्थानच्या संपत्तीमध्ये यंदा रेकॉर्ड ब्रेक वाढ। तिरुपती बालाजी देवस्थानकडे 18,000 कोटींची रोकड। देवस्थानच्या तिजोरीमध्ये यंदा 1031 किलो सोन्याचं दान। कल्याणमध्ये व्यंगचित्राच्या माध्यमातून ठाकरे गटाच्या राज ठाकरेंना उपरोधिक टोला। मनसेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानं राज ठाकरेंचं व्यंगचित्र असलेले बॅनर लावत टीका। दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघासाठी मनसे आणि शिवसेनेची समन्वयासाठी संयुक्त बैठक। शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळेंची बैठकीला उपस्थिती। मुंबईतील पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईचं 47.60% काम पूर्ण। 31 मे पर्यंत 100% नालेसफाईचं काम पूर्ण होणार, महापालिकेकडून विश्वास व्यक्त। वर्ध्यामध्ये अजित पवारांच्या दौऱ्यात त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निषेधाचे नारे दिले। अजित पवार राष्ट्रवादी कार्यालयामध्ये न येता सरळ सभास्थळी गेल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी। स्वामी शांतिगिरी महाराजांनी रामकुंडावरती गोदावरीचं विधिवत पूजन आणि बाबाजींची आरती केली। यावेळी हजारोंच्या संख्येनं भक्तगण उपस्थित। मोदी मित्र असल्याचं सांगत 5 ते 6 तरुणांकडून वरळीमध्ये विनापरवानगी सर्वेक्षण। आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे किशोरी पेडणेकर आणि आमदार सुनील शिंदेंकडून कारवाईची मागणी। भिवंडीमध्ये महावीर जयंती उत्साहात साजरी। समस्त जैन महासंघाकडून रथयात्रेचं आयोजन। रथयात्रेमध्ये कपिल पाटील, महेश चौगुलेंसह जैन साधू आणि 24 चित्ररथ सहभागी।
महावीर जयंतीनिमित्त सोलापूरमध्ये ढोलताशांच्या गजरात आणि लेझिमच्या तालावर जैन बांधवांची शोभायात्रा। भाजपचे सोलापूरचे उमेदवार राम सातपुतेही शोभायात्रेत सहभागी। सोलापूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाची सांगता मिरवणुकीमध्ये भाजप उमेदवार राम सातपुते यांनी ठेका धरला। पिंपरी चिंचवडमध्ये 4 वर्षीय चिमुकल्यासह आईची आत्महत्या। इमारतीच्या 11व्या मजल्यावरून उडी मारत केली आत्महत्या। महिला मानसिक आजाराने त्रस्त असल्याची माहिती। अहमदनगरमध्ये कंटेनर आणि दुचाकीचा अपघात, 3 जणांचा मृत्यू। संगमनेर तालुक्यातील नांदूर शिंगोटे लोणी रस्त्यावरची घटना। मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळ मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यामध्ये पडून 6 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू। तेजस ठाकरेंकडून गोल बुबुळ असलेल्या पालीच्या 2 नव्या प्रजातींचा शोध। तेजस ठाकरेंच्या संशोधनाची फोर्ब्स मासिकाकडून दखल। जळगाव जिल्ह्यातील रतनलाल सी बाफना ज्वेलर्सची आयकर विभागाकडून तपासणी। सुरक्षा यंत्रणेसह 9 किलो सोन्याचे आणि 12 किलो चांदीचे दागिने जप्त। मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे अभिनेता चिन्मय मांडलेकर ट्रोल। इथून पुढे छत्रपती शिवरायांची भूमिका करणार नाही, चिन्मय मांडलेकरनं आपला निर्धार जाहीर केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज उत्तर प्रदेशातील अलीगड इथे प्रचार सभा, तर छत्तीसगडमध्ये अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांची सभा। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची सियाचीनला आज भेट। सीमेवर तैनात सैनिकांची भेट घेणार। पाक व्याप्त काश्मीर आमचं आहे आणि आमचंच राहणार, सियाचीनला जाण्यापूर्वी राजनाथ सिंग यांचं वक्तव्य। 6व्या स्थानावरील मुंबई इंडियन्सचा आज गुणतालिकेत अग्रस्थानी असणाऱ्या राजस्थान रॉयल्सशी सामना। या सामन्यामध्ये मुंबईच्या गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा। कोलकाता नाईट रायडर्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 1 धावेनं पराभव केला। प्रथम फलंदाजी करताना केकेआरनं आरसीबी समोर 223 धावांचं लक्ष्य ठेवलं। प्रत्युत्तरामध्ये आरसीबीचा संघ 221 धावांवर गारद। गुजरात टायटन्सचा पंजाब किंग्सवर 3 विकेट्सना विजय। राहुल तेवतिया, साई किशोरचं शानदार प्रदर्शन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।